ऍटलिस्ट आपल्याला एवढं तर कळतं या शतकामध्ये की कोणी फुकट काही देत नाही. माणूस प्रचंड चालाक आणि बुद्धिमान प्राणी आहे, त्याला काहीतरी दिल्याशिवाय तो आपल्याला काही देणार नाही. काय आहे ना, म्हणजे 5 बोटं एकत्र आल्यानंतरच मूठ बनते. अदरवाईज एकेका बोटाचं कुठेही अस्तित्व तितकं स्ट्रॉंग नाहीये जितकं या मुठीचं आहे. तसं आहे की ही मूठ जेव्हा मोकळी होईल त्यावेळेला हा जो राज्यगाडा ढिला होणार आहे त्याचा अनेक देशद्रोही लोकांना फायदा होणार आहे. गाढवाला गुळाची चव काय, त्या लोकांनी असे स्टेटमेंट दिले तर मग आपण त्याला इतकं डोक्यावर घेण्याची गरजही नाहीये. हे एक लॉंग टर्म युद्ध आहे मला वाटतं. हे काही आज हळद दूध पिला आणि उद्या मी गोरी होणार आहे अशातला भाग नाहीये. त्याला स्ट्रगलिंग फेजच माहित नाहीये. म्हणजे खरं तर जेव्हा मूल जन्माला येतं ना तेव्हा सुद्धा डॉक्टर काय सांगतात माहितीये, ते रडत नाही तोपर्यंत त्याला दूध पाजू नका. तिथेही स्ट्रगल आहे त्याच्या आयुष्यात. तुम्ही तो स्ट्रगलच संपवत आहे. मजनताई तशी नेताई तसा, मज्जा आहे. एखादा व्यक्ती एक पोळी खाऊनही समाधानी असतो आणि एखादा जो बकासुरासारखा असतो त्याला 10 पुरणपोळ्या द्या, साध्या पोळ्या नव्हे, पुरणपोळ्या द्या तरी त्याचं पोट भरत नाही. मग आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो, आपल्या आयुष्याची ध्येय काय, आणि उडती फुलपाखरं बघायला खूप छान वाटतात, पकडणं फार अवघड असतं आणि लोक त्याच्या मागे धावतात स्वतःचा बगीचा सोडून. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. मला आठवतंय की प्रेस कॉन्फरन्स सुरू होती आणि प्रेस कॉन्फरन्स एक वीरांगना घेत होती आणि पत्रकारांच्या प्रश्नांना धडाधड उत्तर देत होती. पत्रकारांचे आरोप सगळे फेटाळून लावत होती आणि मी अतिशय उत्सुकतेने ते प्रेस कॉन्फरन्स ऐकत होतो आणि बघत होतो प्रत्यक्ष. आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं की ही प्रेस कॉन्फरन्स चालू होती गडकोटांच्या संदर्भात. गडकोटांवर होणारी अतिक्रमण आणि गडकोटांचं संवर्धन या दोन्ही विषयासंदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स चालू होती. आणि मनात खूप चांगली भावना निर्माण झाली आणि उत्सुकता दाटली की आपण जाऊन या वीरांगनेला तिचं नाव विचारावं. पण धांदल एवढी उडाली की प्रेस कॉन्फरन्स संपल्या ही वीरांगना आणि हिचे सगळे कार्यकर्ते इमिजिएट दुसऱ्या कुठल्या तरी एका कार्यक्रमाकडे निघाले आणि खूप दिवसानंतर प्रत्यक्ष या वीरांगनेशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आणि हाच संवाद आज पुन्हा तुमच्या रूपामध्ये सादर करायला मला खूप आनंद होत आहे. तर भेटूयात आपण या वीरांगनेला, ज्या वीरांगनेने गडकोटांच्या क्षेत्रामध्ये, गडकोटाच्या संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलंय. त्याच्याबरोबरच हिंदुत्वाच्या प्रवाहात अनेक मुलींना, अनेक मुलांना योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. रात्री अपरात्री जर का पोलिसांकडून काही अडचण निर्माण झाली तर तो कार्यकर्ता हक्काने आपल्या ताईला फोन करतो आणि ती ताई, ती स्त्री शक्ती, ती वीरांगना, ती शेरणी आज आपल्या बरोबर या सॅफ्रॉन फेमिनाईनच्या एपिसोडमध्ये आज आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. तर अशी लढवय्या वीरांगना जी गडकोट संवर्धन देखील करतेय, रात्री अपरात्री पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना सोडवण्याचं कार्य देखील करतेय, याच्या बरोबरीने अनेक आंदोलनांमध्ये सक्रियपणे सहभागी असते आणि उच्च विद्याविभूषित आहे. अशी वीरांगना आज आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे. सो ऋतुजा माने. ऋतुजा, तुझं आमच्या या चॅनलवर या सॅफ्रॉन फेमिनाईन या सेगमेंट मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला इथे बोलवलत आणि माझे विचार मांडण्यासाठी वेळ दिलात. गडकोटांच्या संदर्भात चर्चा करण्याच्या आधी आपण थोडस तुझं शिक्षण, तुझी शाळा, तुझा जन्म याबद्दल जरा चर्चा करूयात. माझा जन्म नारायणपेठेतला. नारायणपेठ पुणे हे माझं पोस्टल ऍड्रेस. म्हणजे एक बर्थमार्क येतो किंवा ट्रेडमार्क म्हणतो ना की पेठेतले पुणेकर, ते आम्ही कुठेतरी त्याच्यामध्ये येतो. आणि शिक्षण म्हणाल तर माझं प्राथमिक शिक्षण आणि हायस्कूल जे झालं ते पूर्णपणे भावे हायस्कूल आणि रेणुका स्वरूप मध्ये झालं.
तिथून पुढे मी इंटिरियर डिझायनिंग या क्षेत्रामध्ये आले. बेसिकली चित्रकला खूप चांगली होती आणि कल्पनाशक्ती त्यामध्ये उतरवता येऊ शकत होती. त्या अनुषंगाने मी इंटिरियर डिझायनिंग या क्षेत्रामध्ये आले. इंटिरियर डिझायनिंग मध्ये माझं कॉलेज झालं MNVTI म्हणून आहे, मणिलाल नानावटी व्होकेशनल इन्स्टिट्यूट, कमेन्सच्या मागे, म्हणजे आपण अगदी त्याला हे म्हणत महिला आश्रमच्या इथे, कर्वेनगरचं. आणि पुढचं शिक्षण मग मराठवाडा स्कूल ऑफ इंटिरियर डिझायनिंग मध्ये मी केलं. तर मराठवाडामध्ये असताना अनेक गोष्टी घडल्यानंतर हे लक्षात आलं की एक मुख्य बिझनेसला काहीतरी अजून एखाद्या ज्ञानाची गरज असते. मग आपल्या या फ्युचरिस्टिक बिझनेसमध्ये आपल्याला कुठे कुठे ज्ञान कमी पडू शकतं. तर यामधली सगळ्यात मोठी एक खिडकी होती ती म्हणजे वास्तुशास्त्र. आणि उत्कंठा होती की नक्की काय आहे, कसं आहे. तर त्यामध्ये शिकत शिकत पुढे गेलो आणि वास्तुशास्त्राची प्रॅक्टिस खूप छान झाली. आणि मी सध्या जयपूर युनिव्हर्सिटीमधून PhD करतीये. ती या इयरच्या एंडिंग पर्यंत माझी पूर्ण होईल, म्हणजे आता फायनल स्टेजला आहोत आम्ही. तर अजून PhD पूर्ण नाही झाले, पण येस, मी परस्युइंग आहे PhD मध्ये. PhD चालू आहे वास्तुशास्त्र? हो, वैदिक वास्तुशास्त्र जे आहे ते आणि त्याचा विज्ञानाशी संबंध, ह्या गोष्टींना जोडून मी PhD करते. कारण बऱ्याचदा असं होतं की अंधश्रद्धा आहे आणि मग तुम्ही त्या अनुषंगाने परत 21व्या शतकात असल्या कारणानं तुम्हाला एक्सप्लेनेशन माहिती असणं खरं तर गरजेचं आहे. तर त्यामुळे वास्तुशास्त्र आणि त्याचा विज्ञानाशी संबंध ह्या गोष्टींवरती मी PhD करते. मराठवाडा मित्रमंडळ स्कूल ऑफ इंटिरियर डिझायनिंग पुण्यातलं जे कॉलेज आहे त्यांचं ते. मग हे काय सगळं पहिलं ठरवूनच झालं का की भविष्यात आपल्याला गडकोटांचं संवर्धन करायचंय, त्यामुळे मग त्याच धर्तीवर शिक्षण आणि मग BSc इन इंटेरियर डिझायनिंग, मग त्याच्यामध्ये वैदिक वास्तुशास्त्रामध्ये आता PhD आणि याची परिणिती म्हणजे गडकोटांचं संवर्धन, हे सगळं ठरवून झालं? नाही, हे ठरलेलं नव्हतं. ह्याच्या मागे खरं तर एक वेगळी गोष्ट आहे. माझे दोनही सख्खे बंधू जे आहेत ते दोघंही स्वरूपवर्धिनीचे कार्यकर्ते. लहानपणापासून आमच्याकडे न्यापू नावाचा जो झंझावात आहे तो घरामध्ये असायचा. म्हणजे न्यापूंचं सानिध्य मला माझ्या 2 भावांमुळे जास्त मिळालं. एक वय असतं ना जेव्हा आपण कॅप्चर करत असतो, आपण सगळ्या गोष्टी बघत असतो, त्यावेळेला न्यापू आमच्या बरोबर होते. आणि अनेक पथनाट्यांच्या माध्यमातून असेल, शिवचरित्र सांगण्याच्या माध्यमातून, म्हणजे खूप वेळा मला असं वाटतं की न्यापूंसारखं शिवचरित्र कदाचित कोणीच सांगू शकणार नाही, इथपर्यंत न्यापू जवळचे होते. आणि त्यामुळे खरं तर आम्हाला त्या गोष्टीमध्ये काय म्हणत ना, एक नाळ आमची तिथे जोडली गेली. आणि शाळेचंही बॅकग्राऊंड तसंच आहे. एकतर पेठेतले असल्या कारणानं ते वातावरण आम्हाला पोषक होतं. आणि शाळाच वासुदेव बळवंतराय फडक्यांनी, म्हणजे ते आहेत त्याच्यामध्ये फॉर्मर, त्या कारणाने तोही एक विचार शाळेमधून कायम रुजवला गेला त्या एरामध्ये की येस, क्रांतीवीर कसे असतात आणि मग देशासाठी कसं जगायचं असतं, किंवा आपल्या चरित्रामध्ये हे सगळे मुद्दे कसे आले पाहिजेत, यावरती त्या काळी आमची शाळा काम करत होती. म्हणून खरं तर या प्रवासामध्ये आले. आणि असं काही कधी पूर्व नियोजित वगैरे नव्हतं की इथे यायचंय म्हणून. याच्यामध्ये खरं मी पुन्हा बॅक टू न्यापूच जाईन. मी ना फार बिंदास्त होते की माझ्या भावांना आणि आम्हाला जो सहवास मिळाला, कदाचित माझ्या भावांना माझ्यापेक्षा जास्त मिळाला न्यापूंचा, कारण शाखेमध्ये वगैरे पण कंटिन्यू हे सोबत असायचे. आणि मला जो काही सहवास मिळाला तो या सगळ्या इतर कार्यक्रमांमधून. तर मला असं कायम वाटायचं की मी रिलॅक्स आहे, म्हणजे एक आई म्हणून माझ्याकडे एक माणूस आहे माझा स्वतःचा, की न्यापू माझ्या मुलांना बघतील आणि न्यापू माझ्या मुलांवर संस्कार करतील, ह्यामध्ये मी प्रचंड ओव्हर कॉन्फिडंट होते. आणि कोविडमध्ये न्यापू गेले. अचानक फोन आला की माहिती होतं न्यापू ऍडमिट आहेत आणि असे स्टेजेस आहेत, पण मग फोन आला की न्यापू गेले म्हणून. आणि त्यावेळेला खरं तर ना, हे सगळं झाल्यानंतर जेव्हा विचारायला चालू झालं की माणूस पहिले स्वार्थाचा विचार करतो ना, मग माझ्या डोक्यात हा विचार खरंच त्यावेळेला आला की मग आता मुलांचं कसं, कारण त्यावेळेला तर न्यापूंना आपण बोलून मोकळे झालो होतो की न्यापू माझी दोन्ही मुलं तुमची बरं का. आता काय, कारण न्यापूच एकमेव व्यक्ती होते जो या दोन्ही मधला दुवा होते माझ्यासाठी. किंवा आपण एक म्हणतो ना की एक आयडियल पर्सनॅलिटी असते की आपण त्याला बघून स्वप्न बघत असतो की माझी मुलं अशी होणार बरं का, किंवा यांच्याकडेच जाणार, मला दुसरं कोणी नकोच आहे.
या भावनेमध्ये अचानक न्यापू नाहीत इथपर्यंत जेव्हा आलो ना, त्यावेळेला खरं तर म्हणजे मला आत्ताही असं थोडस त्रास होतो या गोष्टींचा विचार केल्यानंतर की न्यापूच नाहीयेत आपल्या मुलांना शिकवण्यासाठी. आणि मग तिथून कुठेतरी मन जागं झालं की नाही, आता आपण काम केलं पाहिजे. अदरवाईज आपल्या मुलांनाच नाही देऊ शकलो तर आपण इतरांना काय देणार? किंवा न्यापूंनी जे आपल्याला दिलंय ते स्प्रेड करण्यासाठी अनेक हात आहेत, पण त्यामध्ये एखादा एक म्हणतो ना की खारुताईचा वाटा, तसा एक छोटासा वाटा आपण आई म्हणून तरी उचलला पाहिजे. आणि मग तिथून हा प्रवास खरं तर चालू झाला आमचा. अच्छा, आतापर्यंत आपल्या चॅनलवर जे गेस्ट आपण बोलवलेले आहेत त्याच्यामध्ये तू तिसरी आहेस की ज्यांनी न्यापूंचा उल्लेख केलाय की न्यापू आहेत, न्यापू इन्स्पिरेशन होते, न्यापू आमच्या घरी यायचे, त्यामुळे मला या कार्याची गोडी लागली असं म्हणणारी तू तिसरी आहेस. म्हणजे थोडक्यात वासुदेव बळवंत फडक्यांनी स्थापलेली शाळा घरामध्ये न्यापूंसारख्या गुरुवर्यांचं जाणे येणं आणि या सगळ्या वातावरणात नकळतपणे होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, संभाजी महाराजांचे संस्कार, गडकोट संवर्धन, हे कळत नकळत हे सगळे विषय कानावर आल्यामुळे स्वाभाविकपणाने तुझा ओढा तिकडे गेला असं म्हणायला हरकत नाही. हो हो, कायम. कारण न्यापूंचे विषयच तसे असायचे. न्यापूंना जर कोणी ऐकलं असेल, बऱ्याच जणांनी ऐकलं असणार आहे, मी शुअर आहे या गोष्टीबद्दल, पण न्यापूंनी जर महाराज सांगायला सुरुवात केली ना तर कल्पनाशक्तीतून डोळ्यासमोरून चित्र फिरायची, इथपर्यंत त्यांचं प्रभुत्व. आणि महाराज हे लांबचे वाटलेच नाहीत त्यांच्यामुळे कधी. असं वाटायचं अरे आपल्या सोबतचीच व्यक्ती, किंवा आपण बघतोय त्यांना, आपण समजून घेतोय त्यांना, इतक्या जवळचे ते वाटायचे. त्यामुळे अगदी म्हणजे कुठलीही गोष्ट न्यापून जी घ्यायची, पथनाट्य बसवायचं तर ते महाराजांवरच बसणार. गणपतीमध्ये वर्धिनीचे कार्यक्रम असायचे, प्रबोधनात्मक असायचे सगळेच, तर सगळे बऱ्यापैकी त्यांचे जे काही स्क्रिप्ट असायचे ना न्यापूंचे लिहिलेले, सगळे महाराज महाराज आणि महाराज असे असायचे. त्यामुळे तुझ्याशी बोलताना मला ते पु ल देशपांडेंचं कॅरेक्टर आठवलं, बहुतेक हरितात्या. आणि तू म्हणालीस की न्यापू असे शिवाजी महाराज आम्हाला सांगायचे की ते कोणी लांबचे असं वाटलंच नाही, म्हणजे अगदी आपल्या आजूबाजूला आहेत असंच वाटलं. त्या कथाकथनामध्ये मला वाटतं एक संवाद आहे की त्या खानाला असं फाडला तिथे, आम्ही बघत होतो सगळेजण, अशा धर्तीवर काहीतरी तो संवाद आहे. प्रचंड. म्हणजे काय म्हणत ना की लहान, खरं तर मला असं वाटतं की खूप नशीबवान होत आम्ही की आम्हाला न्यापू मिळाले आणि योग्य त्या वयात मिळाले. खरं तर ते खूप गरजेचं होतं न्यापूंचं असणं. आणि कदाचित त्यांचं जाणंही म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे माझ्यासाठी, पण त्यांच्या जाण्याने अशी एक सणसणीत चपराक लावली तोंडात की स्वतःचे कर्तृत्व विसरून तुम्ही, म्हणजे तुम्हाला सक्षम केलंय ना, तरी सुद्धा तुम्ही अवलंबून राहताय माझ्यावर. कदाचित न्यापूंनी हा प्रश्न विचारला असता आज जर ते असते ना, तर मला असं वाटतं की येस, आपण नक्कीच त्यांना ह्या गोष्टीचं वाईट वाटलं असतं की अरे तुम्ही अवलंबताय कसे काय, म्हणजे तुम्हाला हे जे काही मिळालंय किंवा तुम्ही घडलात, एकतर ते कधीच श्रेय घ्यायचं नाही जितकं मी त्यांना पाहिलं. ते म्हणाले असते की तुम्ही एवढं घडलात ना, मग त्याचा उपयोग काय, घरात घड्या घालून ठेवण्याचे कपडे झालात तुम्ही, असं म्हटले असते ते. तू आता बोलताना सांगितलंस की माझी 2 मुलं आहेत, म्हणजे बालपणापासून खरं तर आपण सुरुवात केली होती की तुझं शालेय शिक्षण, तुझी डिग्री, आणि त्या बोलण्याच्या ओघात तू मुलांचा देखील उल्लेख केलास. तर संसार सांभाळताना, हे सगळं सामाजिक कार्य करताना तुला खूप प्रचंड मेहनत करावी लागत असेल, किंवा प्रत्येकालाच करावं, प्रत्येक स्त्रीलाच आपला संसार सांभाळणं आणि आपलं करिअर सांभाळणं याच्यासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागते. तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये फेमिनिझम, स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती या संकल्पनांकडे तू कशी काय बघतेस, कुठल्या दृष्टीने बघतेस? खरं मी ज्या कार्यामध्ये आहे आणि मी ज्या विचारसरणीचे आहे ना, तिथे मला असं वाटतं आपल्यासाठी तो मार्ग जिजाऊ उमासाहेबांनी केव्हाच लॉंग वे बॅक सगळं उघडून दिलेलं आहे त्यांनी, आणि भरभरून दिलेलं आहे की काय करायचंय करा. त्या स्वतः लढलेल्या आहेत रणांगणावरती जाऊन. शिवबांसारखा सुपुत्र घडवून या
मातीला एक कर्तृत्ववान, चारित्र्यवान आणि आजही ज्याची कीर्ती आहे या जगामध्ये, अशा शिवबांना त्यांनी घडवलंय. म्हणजे मला वाटतं 2025 मध्ये तर काहीच प्रॉब्लेम्स नाहीयेत आई म्हणून. खूप टेक्नोसेव्ही झालोय आपण, खूप साऱ्या गोष्टी इझिली आपल्याला ऍक्सेसेबल आहेत, आणि हे सगळं असताना तर आपण खूप दाम दुपटीने खरं तर काम केलं पाहिजे. तर मला असं नाही वाटत की मला गरज आहे फार, मी कुठेही अडकलेली नाहीये. कारण मला माहितीये की जिजाऊ साहेबांनी जर त्या काळात केलं तर या काळामध्ये स्त्रीला प्रचंड बळ आहे, अच्छा. आणि तिने ते वापरावं, तिने ते सत्कारणासाठी लावावं, आणि त्याच्यामधून देशोन्नती कशी होईल याकडे प्रत्येक स्त्रीने लक्ष द्यावं. हे मात्र मला प्रामुख्याने इथे मांडावंसं वाटतं की स्त्रियांनी घर, मूल, चूल आणि बिझनेस किंवा करिअर ओरिएंटेशन ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना आपण जे कायम म्हणत आलो ना, फक्त म्हणतो की अरे मी समाजाचं काहीतरी देणं लागते किंवा लागतो, अरे पण ते काय लागतो हे स्त्रियांनी शोधून त्यांचं जे काही काय म्हणत आपण, जो काही त्यांचा वाटा आहे ना, तो त्यांनी उचलला पाहिजे. आलो पाहिजे आपण या प्रवाहामध्ये मुख्यत्वे, आणि निस्वार्थ भावनेनं आलो पाहिजे. असं नाहीये की आता मला काहीतरी मिळेल म्हणून मी करायचंय, नाही. आपल्याला काही नाही मिळालं तरी सुद्धा देश माझा आहे, ही भूमी माझी आहे, आणि या भूमीवरती जे काही लोक आहेत किंवा माझ्या काय म्हणत माझ्या पोटी जन्माला आलेली जी काही लेकरं आहेत, त्या देशाचं पुढचं भविष्य आहेत. या अनुषंगाने सुद्धा स्त्रीने इथे आलं पाहिजे या कार्यामध्ये. म्हणजे या हिंदुत्वाच्या प्रवाहात किंवा सामाजिक कार्यात गडकोट संवर्धनापासून जे जे वेगवेगळे आयाम चालतात, त्या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये स्त्रियांनी सहभागी झालं पाहिजे असं तुला म्हणायचं? 100% झालं पाहिजे. कारण पण मग मुलांना कोणी सांभाळायचं किंवा संसार कसा करायचा? काय आहे, जेव्हा आपण एखादा मार्ग पत्करतो ना, त्यावेळेला आपण स्वतःच एक डिक्शनरी असतो आपल्या आयुष्याची, आणि आपण त्यातनं मार्ग काढतो. म्हणजे जर स्त्री म्हणलं तर मग आपल्याला आई जगदंबा आठवते, दशप्रहरण धारिणी वगैरे. मग हे 10 हात जे आहेत किंवा 10 प्रहर तुम्ही काम करू शकताय, ह्या सगळ्या गोष्टी इझी आहेत असं मला वाटतं. एकदा का कार्यामध्ये आलात किंवा कुठलंही असेल, मी असं म्हणत नाही की तुम्ही हिंदुत्वाच्याच कार्यात या, मुलांची जडणघडण हा सुद्धा राष्ट्राच्या उत्थानासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्या पद्धतीची मुलं निर्माण म्हणजे त्या पद्धतीच्या मुलांना संस्कार देणे आणि त्यांना ती ओढ लावणे, म्हणजे काय काय म्हणता येईल खरं तर याच्यामध्ये, तुम्ही ज्या वेळेला एखादं मूल घडवताय, सेम जिजाऊंनी जे केलं, त्यांच्याकडे विजन होतं की माझ्या मुलाने एक राज्याची निर्मिती करायची, राष्ट्रस्थापना करायची, आणि ते त्याचं नसणार आहे, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, ही भावना त्यांनी लहानपणापासून रुजवली. मग त्यांच्या मनामध्ये कधीही स्वार्थ निर्माण झाला नाही की हा माझा मुलगा आहे, मग मला सगळं मिळालं पाहिजे, मग तो आता इंजिनियर झाला की मी रिलॅक्स, मग माझं काम संपलं. नाही, अव्याहतपणे त्यांनी यासाठी कष्ट घेतलेत. आपण शिवबांना सुद्धा पाहतो ना, त्यावेळेला त्यांच्या मागची ही जगदंबा बघणं फार गरजेचं आहे, कारण त्या नसत्या तर शिवबा घडले नसते तितके. ह्याच्यात आणखीन एक गोष्ट अशी आहे, मग महिलांनी मुलांकडे लक्षच देऊ नये, संसाराकडे लक्षच देऊ नये अशी पण मांडणी केली जाते. मुलींनीच कायम संसाराकडे का लक्ष द्यायचं, मुलींनीच मुलांना का घडवायचं, अशी देखील उफरटी मांडणी केली जाते. तर ह्या गोष्टीवर तुझी काय मत आहे? नाही, सगळ्यात पहिले तर मी सांगू का, एका चौकटीत राहून विचार करणं शक्य नाहीये. आता आपण आउट ऑफ द बॉक्स विचार करतो सगळेच जण, आणि खूप ट्रेंडिंग असते ती टर्म की आउट ऑफ द बॉक्स विचार करा, आउट ऑफ द बॉक्स विचार करा. तर तसंच आहे की ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजे तुमचं चूल, मूल, तुमचं करिअर आणि तुमचं उर्वरित आयुष्य, तर ह्या सगळ्यांमध्ये पूर्वी असं नव्हतं का की बायकांना काहीच सोहळे नसायचे का? आत्तापेक्षा प्रचंड काम असायचं. एकत्र कुटुंब पद्धती होती, इतर सण होते, आणि त्या 100 लोकांच्या कुटुंबाचा स्वयंपाक करून ते सण आणि सोहळे करायचे. तर असं नव्हतं की हे काहीतरी एका बॉक्समध्ये वेगळं आहे आणि आपल्या बॉक्समध्ये वेगळं आहे. मला वाटतं योग्य नियोजन जर केलं ना, तर या सगळ्या गोष्टी होतात. कारण एका ठराविक वयानंतर मूल शाळेत जायला लागतं, त्याचा स्वतःचा अभ्यास, त्याच्या स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज असतात, तो वेळ आईकडे असतो, स्वतःसाठी पण असतो, आणि तो वेळ समाजासाठी किती द्यायचा हा शेवटी आपल्या मनाचा आणि वैचारिकतेचा भाग आहे. पण तो वेळ असतो आपल्याकडे आयुष्यात, असं नाहीये.
म्हणजे मी म्हणेन की 24 तासामधले अगदी 8 तास झोप पकडूया, राजरोसपणे 8 तास झोपलो तरी उरलेल्या तासांमधल्या वेळेचं जर नियोजन केलं ना तर हे कार्य नक्कीच होऊ शकतं. आणि ह्यासाठी मी म्हणते म्हणजे की आपली संस्कृती किती सुंदर आहे, किंवा आपण सध्या काय म्हणू जेनझी वाल्यांच्या शब्दामध्ये की आपण भारी आहोत. म्हणजे की काय आहे तुमच्याकडे, आपल्याकडे रादर स्त्रीला पूजनीय मानलं गेलंय. आपण दुर्गेला मानतो. आपण अगदी साध्यात साधं म्हणलं तर प्रत्येकाची कुलदैवत आहे आपल्याकडे. असं कधी ऐकलं नाहीये मी की थांबा थांबा आता कुलदेवालाच चाललोय आणि कुलदैवतेकडे नाही. आहेत ना, प्रत्येकाला स्त्री शक्तीचा एक ठोस प्रमाण स्वतःच्या घरात स्वतःच्या देवाऱ्यात दिलेलं आहे. आपण पूजतो पण आपण घेत नाही आहोत. आपण फक्त करतोय आणि बाजूला होतोय. अरे ते आपल्याला घेण्यासाठी आहे, आत्मसात करण्यासाठी आहे. तर ह्या अनुषंगाने ज्या वेळेला विचार होईल ना स्त्रीचा, स्त्री स्वतः ज्या वेळेला ह्या गोष्टीचा विचार करते त्यावेळेला ती या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढू शकते आणि तो तिने काढावा. आणि याची मूर्तिमंत उदाहरणात आपल्याकडे आऊसाहेब जिजाऊ आहेत, त्याच्यानंतर ताराराणी साहेब आहेत, बरं झाशीची राणी आहे, त्या तर स्वतःच्या मुलाला पाठीवर घेऊन लढल्यात. आणि आऊसाहेबांबद्दल बोलायला गेलं तर मला वाटतंय मी फार लहान व्यक्ती आहे या सगळ्या गोष्टींवर बोलायला, पण मी त्यांना आई म्हणून समजून घेण्याचा खूप प्रयत्न करते. कारण काय असतं, त्या काळामध्ये त्यांनी राज्य चालवणे आणि तिथून पुढे राज्य निर्मितीचा विचार करून मुलाला त्या क्षेत्रामध्ये परिपूर्णरित्या तयार करणे, की तो व्यक्ती आज माझं मूल हे पुढे राष्ट्रासाठी एक चारित्र्यवान राजा, एक कणखर नेतृत्व, सर्वसामान्य जनतेच्या प्रचंड जवळचा असा काय म्हणूयात लोकांनी स्वीकारलेला मनापासून, म्हणजे छत्रपतींचा राज्याभिषेक होण्या आधीपासूनच ते राजे आहेत लोकांचे, हे सगळं आऊसाहेबांमुळे घडलंय. तर मग आपल्याला, मला नाही वाटत काही पॅरामीटर्स आहेत. आता तर खूप सारी टेक्नॉलॉजी आहे आपल्या हाताखाली जी घंटो का काम मिनटो में करतीये. सो मग हे सगळे चॉईसेस असताना आपण कार्यात मागे नाही पडलं पाहिजे. हे माझं स्पष्ट मत आहे की म्हणजे येस, आपण आपलं डिवोशन जर 100% देऊ शकलो तर कुटुंबही त्या ठिकाणी राहतं, आपलं करिअरही राहतं, आपले सगळे नातेसंबंधही राहतात, आणि वरून तुम्ही समाजासाठी जे काही तुमचा जन्म झाल्यानंतर देणं लागतंय तेही देऊ शकता. अच्छा, पण अशी जी लोक म्हणतात की सगळं मुलींनीच करायचं का, मुलींनीच मुलांवर संस्कार करायचे का, घडवायचं का बायकांनीच, किंवा बायकांनीच संसाराकडे लक्ष द्यायचं का, ते आमचं काही काम नाही, आम्ही करिअर करतो त्यामुळे आम्ही काही घरादाराकडे लक्ष देणार नाही, अशी आता एक मांडणी केली जाते आणि याचा प्रचार प्रसार केला जातो. आणि म्हणून म्हणजे पिढ्यानपिढ्या असं शिकवलं गेलं की बाईचं आयुष्य फक्त चूल आणि मूल, चूल आणि मूल, चूल आणि मूल एवढंच मर्यादित येते का, म्हणून मग आता ती बाई चुलीकडे पण लक्ष देणार नाही आणि मुलांकडे पण लक्ष देणार नाही. ती बाहेर पडेल, ती मुक्त होईल, ती मुक्तपणे सगळीकडे संचार करेल, विहार करेल, ती रात्री अपरात्री बाहेर पडेल, तिला कोणी काही विचारायचं नाही. मुलांना तुम्ही विचारत नाही ना, मग मुलींनाही विचारायचं नाही. तिने कधी यायचं, कधी जायचं, ह्याच्यावर कुठलीही रिस्ट्रिक्शन्स नाहीत. तिने घरकाम केलंच पाहिजे, नाही केलं पाहिजे, तिने संसाराकडे लक्ष दिलं पाहिजे, नाही दिलं पाहिजे, तिचा चॉईस, अशी पण मांडणी केली जाते. खरं तर ना आपल्याला शत्रुभेद कळणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. जेव्हा युद्ध जिंकायचं आहे ना तर त्याला आपल्याला शत्रुबोध असणं गरजेचं आहे. मला खूप मनापासून या गोष्टीबद्दल असं वाटतं की ही जी विचारसरणी आहे ना ही मुळातच याच्यासाठी प्रोड्यूस केली गेली की तुमची कुटुंब पद्धती विस्कळीत व्हावी, तुमचं कार्यक्षेत्रापासून डायव्हर्जन व्हावं, आणि हळूहळू मी प्रत्येक गोष्ट माझी राष्ट्रासाठी योग्य आहे का या अनुषंगातनं पहिल्यांदा बघते आणि मग इतर गोष्टींच्या अनुषंगातनं बघते. तर मला असं वाटतं की एखादं राष्ट्र ज्या वेळेला डिस्ट्रॉय करायचंय, त्याला सुरुंग लावायचंय, तर त्याचे मूळ जे गाभे आहेत ना ते पकडले जातात की हे कशावर उभं आहे. मग हे जर एकत्र कुटुंब पद्धतीवर आणि या सगळ्या गोष्टींवर उभं आहे ना, मग तिथे हळूहळू हळूहळू तो डोंगर पोखरायला सुरुवात करायची. आणि ते हे आहे पूर्णपणे. कारण कुठे आहे तुम्ही म्हणताय तसं सगळं स्त्रीने करायचं असं नाहीये. आज माझे मिस्टर आहेत, डॉक्टर आहेत, मला प्रत्येक गोष्टीत मदत करतात. खरं तर आई वडिलांच्या नंतर सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट कोण आहे आयुष्यामध्ये, तर तो माझा नवरा आहे. तर ही विचार पद्धती आता मुलांमध्येही आहे. हा मधला काही एक पिरियड गेला
ज्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आपल्या समोर आल्या की अगदी स्त्री भ्रूण हत्या असेल, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणं असेल, गेलं ते. आपण पुढे आलो त्या कालावधीमधून आणि आता आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल राखून आपण काम कसं करू शकतो. आणि वेन देर इज अ काय म्हणत थॉट देर इज अ वे. जर तुम्ही चालायला सुरुवात केली तर मार्ग आपोआप बनायला सुरुवात होते. आणि कदाचित हे ऐकून जे कोणी उभं राहणार असेल ते पायोनियर्स असू शकतात पुढच्या कुठल्या तरी गोष्टीचे. बरोबर. तर ते प्रयत्न आपणही केले पाहिजेत. आणि मुळात आपण काय चूज करतोय ना, विवेकबुद्धीने योग्य आणि अयोग्य याच्यामध्ये चूज जर करता आलं, यामध्ये जर परफेक्ट तुम्हाला घेता आलं, तर ह्या गोष्टी नगण्य वाटतात. ह्याच्यात अशी पण काही लोक आहेत की जी लोक म्हणतात की ही सगळी कामं स्त्रियांनीच करायची का, मुलांकडे पण स्त्रियांनीच लक्ष द्यायचं का, घर संसाराकडे पण स्त्रियांनीच लक्ष द्यायचं का. आणि असं शिकवलं गेलं की चूल आणि मुलीपुरतच फक्त स्त्रीचं आयुष्य आहे, त्यामुळे आता चुलीतून चूल ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं पाहिजे आणि मूल ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं पाहिजे, आणि आता ते स्त्रीने मुक्तपणे बाहेर पडलं पाहिजे. स्त्री मुक्तीची संकल्पनाच मला असं वाटतं की हीच प्रसारित केली जाते की स्त्रीने मुक्त व्हावं. कशातून मुक्त व्हावं, तर घर आणि संसार या दोन्ही गोष्टीतून. मुलांपासून मुक्त व्हावं, तिच्या कुटुंबापासून मुक्त व्हावं आणि मुक्तपणे सगळीकडे संचार करावा, विहार करावा, रात्री अपरात्री बाहेर पडावं. कारण की मुलं बाहेर पडतात, मुलं बाहेर पडतात तर मग मुलींनी बाहेर पडलं पाहिजे. ही स्त्री पुरुष समानता आहे अशी मांडणी केली जाते. आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातात की जर का मुलांनी बाहेर पडायचं तर मुलींनी का नाही बाहेर पडायचं, मुली बाहेर पडतील का, घर संसारामध्ये स्त्रींनीच अटकायचं, अशी मांडणी केली जाते. आणि त्याचा एवढा प्रचार प्रसार एवढा वेगाने केला जातो की आता असं झालेलं आहे की घराकडे संसाराकडे स्त्रीने लक्ष द्यायचं का नाही द्यायचं, का तिने फक्त करिअरवरच फोकस करायचं. आणि मुद्दाम अशी मांडणी केली जाते की तुला जर का करिअर करायचं असेल तर तू त्या मुलांमुळे अडकू नको. म्हणून आजकाल मुलांना जन्म देण्याचंही प्रमाण कमी झालं. लोक म्हणतात की आम्हाला मूल नकोच कारण की आमच्या करिअरकडे दुर्लक्ष होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तू कुठल्या दृष्टीने बघतेस? मी एकतर ना असं मानतच नाही जे पोर्ट्रे केलं गेलं ना प्रत्येक वेळेस की स्त्री अबला आहे, दुर्बल आहे, नाहीये ना. आपल्याकडे आझाद हिंद सेना होती, आपल्याकडे आऊसाहेब जिजाऊ होत्या, आपल्याकडे राणी लक्ष्मीबाई होत्या, राणी चेन्नम्मांचा इतिहास आहे. अशा सगळ्या गोष्टी असूनही आजही आपण देवाऱ्यामध्ये कुलदैवता पूजतो. म्हणजे आपण आजही स्त्री शक्तीला पूजतो. म्हणजे फार पूर्वीपासून आपलं स्थान तिथे वर आहे स्त्रियांचं. आणि ते स्थान ह्याच्यासाठी वर आहे की स्त्री, माझ्या दृष्टिकोनातून मी जेवढं अभ्यास केला किंवा मी जेवढं माझ्या आयुष्यामध्ये उतरवलंय त्या अनुषंगाने मी हे सांगेन की स्त्री म्हणून कम्पॅरेटिव्ह टू मुलं खूप जास्त पॉवर्स आहेत आपल्याकडे. कारण स्त्रीच आहे जी इमोशनल ब्रेकडाऊन हँडल करू शकते, स्त्रीच आहे जी योग्यरित्या स्वतःच्या जबाबदाऱ्या समजून घेऊ शकते. असं नाहीये की मुलांना जबाबदाऱ्या कळत नाहीत, पण येस एक आपण म्हणतो ना की नाळ जोडलेली असते, तर तो थोडासा हिस्सा कम्पॅरेटिव्ह टू मेल्स फिमेल्स मध्ये जास्त आहे. आणि प्रसंगावधान राखणे असेल, स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करणं असेल. मांजरीचं उदाहरण आहे साधं की तिच्या पिल्लाला हात लावलं की ती फिसकारते. हे उपजत आईला आणि स्त्रीला मिळालेले गुण आहेत. म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये एक आई असते आणि त्या प्रोटेक्टिव्हनेसमुळे ना मला असं वाटतं खूप साऱ्या गोष्टी एखाद्या स्त्रीला लीलया करता येतात. तिला विचार नाही करावा लागत, अरे बापरे आता हा प्रॉब्लेम आला, मी काय करू. तुमच्या घरामध्ये तांदूळ नाहीयेत म्हणल्यानंतर तुम्हाला गव्हापासून काहीतरी बनवायचं हे तुम्हाला शिकवावं नाही लागत. हे तुमच्याकडे इनबिल्ट प्रोग्राम आहे आपला. बरोबर. हे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. तर याच्यामध्ये स्त्रीमुक्ती चळवळ वगैरे कदाचित जिथे गरज आहे तिथे योग्यही असू शकेल. पण मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये स्त्री खरंच मुक्त आहे, पण त्या मुक्ततेची व्याख्या काय आहे याच्यावर आपला रोल डिपेंड करतो की तुम्ही नक्की कुठल्या मार्गाने चाललात. कारण केक म्हणायचं म्हटलं तर तो गोडवाला केक पण आहे आणि कावडंग केक पण आहे. खायचा आहे कुठला हे आपण ठरवतो ना. आपण जाऊन शेणाचा गोळा म्हणून खात नाही केक म्हणून, आपण केकच खातो जो बनलेला आहे, इडेबल आहे. सो मुक्तता या शब्दाचा अर्थ किंवा स्त्री मुक्ती संग्राम या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा आहे ना हे आपण ठरवायचंय.
कोणीतरी दिलंय म्हणून घ्यायचं असं नाहीये. बरोबर. आणि भारताची असेल किंवा हिंदूंची इतकी मोठी एक हिस्ट्री आहे की ज्यामध्ये स्त्रिया रणांगणावरती लढलेल्या आहेत, कुटुंब सांभाळलेली आहेत. म्हणजे मी खूप वेळा बोलताना माझ्या बोलण्यामध्ये जिजाऊ साहेबांचा काय म्हणत उच्चार आला, तर मी खरंच मानते की त्या काळामध्ये मी आत्ता सलवार कुर्ता घालून फिरतेय आणि मी काम करू शकते. त्यावेळेला त्यांच्या ड्रेसिंग मधून त्यांनी लढ्या लढणं नऊवारीमध्ये, त्याच्यामुळे म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन त्यांची सून नाहीये शंभूराजांना सांभाळायला तिथे, त्या स्वतः कणखरपणे उभ्या आहेत. म्हणजे त्यांनी तर खूप मोठं कार्य केलंय ना, राष्ट्र निर्मिती, त्याचं स्वप्न आणि ते राष्ट्र निर्माण होताना बघणं इथपर्यंतची प्रोसेस आहे. आणि पुन्हा त्याच्या पुढचा राजपुत्र घडवणं. आणि हे नुसतं घरापुरतच केलंय का? नाही, समाजाप्रती केलेलं आहे त्यांनी. राज्यातल्या प्रत्येक काय म्हणत नागरिकाला, त्या जनतेला तितकं दिलं भरभरून की जनतेनेही त्यांना स्वीकारलं राजमाता म्हणून. आणि असंच कोणी पदवी देत नाही कोणाला. मला ऍटलिस्ट आपल्याला एवढं तर कळतं या शतकामध्ये की कोणी फुकट काही देत नाही. माणूस प्रचंड चालाक आणि बुद्धिमान प्राणी आहे, त्याला काहीतरी दिल्याशिवाय तो आपल्याला काही देणार नाही. आपणही त्याच रोलमध्ये आहोत कुठे ना कुठे. मग आऊसाहेबांना हे मिळालंय याचा अर्थ खूप मोठं कार्य त्याच काळी त्यांनी करून ठेवलंय. आणि जर आपण त्यातून बोध घेऊन पुढे जाणार नसू ना, तर मग हिस्ट्रीचा फायदाच नाही. मग परत आपण त्या एका डबक्याकडे चाललो जिथून त्यांनी आपल्याला बाहेर काढून ठेवलं होतं. सो इट इज अप टू यू की तुम्ही कसं घेताय हा मुक्तीचा संग्राम. आणि रात्री जाऊन जर मग तुम्हाला पार्ट्या करायच्या आहेत, करू शकता. तो संविधानिक अधिकार आहे प्रत्येकाचा की त्याला जे काही करायचं तो व्यक्ती करू शकतो. पण मग त्या समूहाकडून तुम्ही ही अपेक्षा ठेवू नका की माझी मुलं पुढे जाऊन मला सांभाळतील. मग त्यावेळेला ही अपेक्षा नाही ठेवायची की मी एक माझा मुलगा अचानक एखाद्या चारित्र्यवान होईल आणि सुसंस्कृत असेल आणि तो पूर्ण भविष्य म्हणजे ज्यावेळेला मी म्हातारी होणार आहे त्यावेळेला तोही माझ्या त्या रोलमध्ये असणार ना जिथे मी आत्ता आहे. बरोबर. आयडियल म्हणून तुमचं मूल तुम्हाला पाहतंय. आणि अजून एक मुद्दा तुम्ही जे म्हणालात की मुलांना आईनेच वाढवायचं का, तर इमोशनल लेवलवर मुलं खूप जास्त अटॅच असतात आईसोबत कम्पॅरेटिव्ह टू बाबा. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि आईचा खूप जास्त काळ त्या मुलासोबत, किमान वडिलांपेक्षा 9 महिने जास्त तरी आईने त्या मुलाबरोबर काढलेले. त्यामुळे ते जे सिंक्रोनायझेशन असतं ना ते बाबापेक्षा जास्त आईचं आणि मुलांचं असतं. बरोबर. आणि जी व्यक्ती ज्या गोष्टीमध्ये निपुण आहे ना त्या व्यक्तीने तो रोल करावा. कदाचित एखादा बाबाही असेल की ज्याला खूप जास्त अटॅचमेंट आणि सिंक्रोनायझेशन जमत असेल मुलांसोबत, त्याने ते करावं. पण माझं असं मत आहे की आई ह्या 9 महिने प्लस मध्ये आहे, तर आईने हा रोल खूप चांगल्या पद्धतीने निभावलाही पाहिजे आणि तो ती निभावते पण. कारण कुठलीच आई मुलांचं वाईट व्हावं हा विचार कधीच करत नाही. आणि हा सगळ्यात पॉझिटिव्ह पॉइंट आहे की मेल्स, जसं आपल्याला दाखवलं गेलं की यांनी बाहेरचंच कार्यक्षेत्र बघायचं, तर त्या एनर्जीमध्ये कधीतरी दुर्लक्ष होणं किंवा नाही करत आहे वगैरे होणं स्वाभाविक असू शकतं. पण आईच्या अंगामध्ये ते नसतंच. आई रात्री 12 वाजता जरी सांगितलं मुलाने की मला हे खायचं तर उठून करून देते का? तिथे नाही म्हणत जा वडिलांना सांग म्हणून. कारण ती अटॅचमेंट आहे त्या मुलाबरोबर, ते आपल्या शरीराचा एक भाग आहे आणि तो आपल्या समोर आहे. ही जी भावना आहे ना ही आई सगळ्यात जास्त समजू शकते कम्पॅरेटिव्ह टू बाबा. पण मग का मुद्दामून अशी मांडणी केली जाते? असं काही याच्या पाठीमागे काही ठरवून कोणी काही करतंय का, की सारखीच वारंवार अशी मांडणी करायची की स्त्रियांनी मुक्तपणे संचार करावा, बाहेर पडावा आणि घरादाराकडे दुर्लक्ष करावं? आणि आपली आधीची पिढी किंवा त्याच्याही आधीची पिढी तर चूल मूल हा शब्दप्रयोग इतका अंगवळणी पडला होता की चूल मुलामध्ये मी गुरफटून घेणार नाही, मला फक्त माझं करिअर करायचं, असं आपल्या वेळची पिढी त्याच्या आधीची पिढी हे ठामपणे सांगत होते की आम्हाला त्याच्यावर अडकायचं नाही. तर याच्या पाठीमागे काय असं वाटतं का की मुद्दाहून कोणीतरी या उचापत्या करतंय किंवा अशी मांडणी करतंय? ह्याचं मी मगाशी म्हणाले तसं मला फार वेळा असं वाटतं. मी त्याला म्हणजे मला जे ओळखतात त्यांना माहितीये की मी काय म्हणते, वास येतो बरं का आता. कारण देयर इज अ सेन्स की तुम्हाला डिस्ट्रॉय करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करतंय का हे आपल्याला कळतं. मग हे कशा अनुषंगाने मी हे बोलतेय, तर राष्ट्र जेव्हा
खूप स्ट्रॉंगली उभं असतं ना, त्यावेळेला प्रतिस्पर्ध्यांच्या मनामध्ये मलाही विचार येणार ना की अरे मी भारतासाठी काय करू शकते, मी माझ्या राष्ट्रासाठी काय करू शकते. तर समोरचा जो कोणी व्यक्ती आहे ज्याला हे नकोय की माझं राज्य कमकुवत करायचंय, आपली ओव्हरऑल लाईफस्टाईल जी आहे ती आपल्या कुटुंब पद्धतीला धरून आहे, म्हणजे आपण सगळे एकमेकांसाठी कधीही लढायला उभे राहू शकतो, एकमेकांसाठी काहीही करू शकतो, वाटेल ते होऊ शकतं, अशा एका वैचारिक विचारसरणीमधून आपली कुटुंब पद्धती पुढे गेलेली आहे. आणि हे एकत्र कुटुंब पद्धती जर तुटली तर राज्याचा मूळ जो बेस आहे तो हलवणं खूप शक्य आहे इझिली. तर मला वाटतं की हे त्यामुळे खूप मुरवलं गेलं किंवा मुरवण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यातून मग तुझा विचार फार महत्वाचा आहे बरं का. म्हणजे एक होतं ना की एक संघटन असतं आणि त्या संघटनामध्ये तू इम्पॉर्टंट आहे, काय आहे ना, म्हणजे 5 बोटं एकत्र आल्यानंतरच मुठ बनते. अदरवाईज एकेका बोटाचं कुठेही अस्तित्व तितकं स्ट्रॉंग नाहीये जितकं या मुठीचं आहे. तसं आहे की ही मूठ जेव्हा मोकळी होईल त्यावेळेला हा जो राज्यगाडा ढिला होणार आहे त्याचा अनेक देशद्रोही लोकांना फायदा होणार आहे. आणि मग इथे सगळ्यात फर्स्ट अटॅक कोणावर करू शकतो आपण, तर जी इमोशनली मॅनिप्युलेट करण्यायोग्य आहेत अशा लोकांना त्याच्या पॉइंटवर घेतलं जातं. आणि कुठेतरी मग मला असं वाटतं की स्त्री वर्गाला टार्गेट केलं गेलं की अरे फार वाईट होतंय बरं का तुमच्या बरोबर, काय तुमच्या शिक्षणाचा उपयोगच नाही, मग आता तू मुलंच सांभाळ. अरे मुलं सांभाळ हा काय अंडररेटेड जॉब आहे? तुमच्या राष्ट्राची पुढची पिढी तुमच्या उदरात जन्माला येऊन या पृथ्वीसाठी या भूमीसाठी लढणार आहे, मग हा काय अंडररेटेड जॉब झाला का? किंवा त्याला खाऊ घालणे म्हणजे त्याचं शारीरिक दृष्ट्या मजबूतीकरण करणे हा अंडररेटेड जॉब वाटतो? आपण 60,000चा लॅपटॉप आणतो, तो 15 वर्ष चालावा 20 वर्ष चालावा म्हणून 100 वेळा सर्व्हिसिंग करतो ना. मग एक व्यक्ती जो घडणार आहे पुढची 70-80 वर्ष ह्या राष्ट्रामध्ये राहणारे, या भूमीवर जगणारे, त्याला वाढवणं किंवा त्याच्यावर संस्कार करणं हा अंडररेटेड जॉब झालाच कसा? बरोबर, हे तर कर्तृत्व झालं तुमचं. मग अशा आणि ज्यांच्याकडे ही संकल्पनाच नाहीये, म्हणजे ते काय म्हणतो ना गाढवाला गुळाची चव काय, त्या लोकांनी असे स्टेटमेंट दिले तर मग आपण त्याला इतकं डोक्यावर घेण्याची गरजही नाहीये. म्हणजे पुढच्या पिढीचं भरण पोषण करण्याची जी मुख्य जबाबदारी आहे जी माता करते ते भरण पोषण करणं हेच निकृष्ट दर्जाचं काम आहे अशी मांडणी करायची. हा, मग तुमचं पुढचं पिढी अल्टिमेटली वीक झाली ना. हे एक लॉंग टर्म युद्ध आहे मला वाटतं. हे काही आज हळद दूध पिला आणि उद्या मी गोरी होणार आहे अशातला भाग नाहीये. बरोबर, हे आज जर मी कमकुवत करायला चालू केलं तर 30 वर्षांनी 40 वर्षांनी जी पिढी पुढे राष्ट्र उत्थानासाठी काम करणार आहे तीच वीक असेल. सुई टोचवली तरी आई करणारी मुलं असतील. बरोबर, मग हे चालणार आहे का? आणि हे जर नको असेल ना तर हे सगळं झुगारून लावावं लागेल. पण ते तसंच चालू आहे ना आता. म्हणजे मुलांना प्रेशर नाही टाकायचं मुलांवर, मुलांना मोठ्यांदी बोलायचं नाही, मुलांच्या अंगावर ओरडायचं नाही, किंवा म्हणजे त्यांना अगदी नाजूक बनवण्याचंच काम चालू आहे असं मला वाटायला लागलं की म्हणजे आईला एकतर वेळच नसतो मुलांकडे लक्ष द्यायला, तशी मांडणीच केली जाते आजकाल. त्यामुळे मग मुलांना कुठेतरी अडकवलं जातं, नाहीतर मग व्हिडिओ गेम किंवा मोबाईल टीव्ही मध्ये गुंतवलं जातं. आणि त्यामुळे मग मैदानी खेळ नाहीत, बाहेर पडून एखादी गोष्ट अचीव्ह करायची, एखादी गोष्ट मिळवायची अशी इच्छा नाही, अशी आकांक्षा त्या मुलामध्ये निर्माणच होत नाही. मग ती थोडीशी अशी नाजूक किंवा थोड्याशा कुठल्या गोष्टीचं टेन्शन आलं तरी ती मुलं मग डिप्रेशन मध्ये जातात. तर काय मग हे काय कशाचं द्योतक आहे हे, किंवा ह्याच्यातून आपण मार्ग कसा काढायचा? ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा म्हणजे प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती आहेत. खरं तर हे पहिले प्रॉब्लेम स्वीकारणं हे मार्गाकडे जाण्याची पहिली पायरी आहे की खरंच हा प्रॉब्लेम आहे. कारण ना तुम्ही गंज लागलेल्या पोलादाकडून धोपेचं काम नाही करून घेऊ शकत. तुम्हाला त्याला भट्टीमध्ये तापून सलाखूनच निर्माण करावं लागतं आणि ही प्रोसेस आहे आयुष्याची. तू धोप हा शब्द वापरलास, तो धोप हा शब्द देखील किती जणांना कळला असेल हे मला माझ्यापुढे प्रश्न आहे. कारण की तशी एक व्यवस्थाच तयार झालेली. गेल्या 2-3 पिढ्या म्हणजे तू जे म्हणालीस की हळद पिऊन लगेच गोरं होता येत नाही, तर तेव्हा ती समस्या जाणवली नाही आपल्याला.
कदाचित आपल्या आधीच्या लोकांना, की ही पुढे जाऊन खूप मोठा हा प्रॉब्लेम होऊ शकतो, खूप मोठी समस्या होऊ शकते, हे तेव्हा जाणवलं नाही 2 पिढ्या 3 पिढ्या मागं. पण आता ती समस्या काही जणांना जाणवायला लागली की हे ठरवून कोणीतरी केलंय. आणि आता आपली भाषा आपल्या मुलांना येत नाही, आपल्या भाषेतले अनेक शब्द आहेत, ते शब्द आपल्या मुलांना कळत नाहीत. ती भाषा न कळल्यामुळे त्या भाषेतलं साहित्य, त्या भाषेतला उच्च असे ग्रंथ संपदा ही ती मुलं वाचू शकत नाहीत. त्यामुळे संस्कार येत नाहीत आणि मग सगळी विदेशी संस्कारांचं अंधानुकरण करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर तू धूप हा शब्द उच्चारलास, तिथं मी तुला थांबवलं की धूप हा शब्द किती जणांना माहिती हा प्रश्न आहे. पण मी खरं तुला थांबवलं, तू बोलत होतीस की काय आता ह्याच्यातून कसा मार्ग काढायचा किंवा काय कसं बाहेर पडायचं ह्याच्यातून. नाही, मी म्हणलं ना की आपल्याला हा प्रॉब्लेम आहे हे कळलं आणि त्या प्रॉब्लेमच्या बाहेर पडायचंय हा विचार मनात सुरू झाला, याचा अर्थ नवनिर्मितीचा ध्यास चालू झाला कुठेतरी. आणि मग आता बाहेर कसं पडायचंय, तर आपल्याकडे खूप सारे पर्याय आहेत. मुलांना वाचनासाठी गोडी लावणं आहे, मग त्याच्यामधून योग्य त्या लेखकाचं लेखन मुलांपर्यंत पोहोचवणं. त्या लेखक म्हणजे जर आपलं भाग्य असेल, जसं आपल्याला काही मोठ्या मोठ्या हस्तींचं लहानपणातच सहवास लाभला, तसं यांना त्यांचा सहवास लाभतोय का हे पाहणं असेल. मला वाटतं मी लहान असताना आमच्याकडे ना स्तोत्र पठणाचे क्लासेस असायचे, वर्ग व्हायचे, क्लासेस नाही म्हणूयात त्याला, वर्ग व्हायचे, निशुल्क वर्ग असायचे ते. आणि कोण घ्यायचं, तर इतर घराण्यांमधल्या ज्या काही आज्या आहेत त्या ठरवून घ्यायच्या की आज या मंदिरामध्ये गीता पठण होईल, मग सोमवारी गीता पठण, मंगळवारी काय तर देवीचं स्तोत्र पठण. आमची आजही स्तोत्र बायहट आहेत, तोंडपाठ आहेत, म्हणजे भले आम्ही रोज नाही म्हणलो आणि कुठेतरी चालू असेल ना मागे, तर आम्ही म्हणू शकतो. भीमरूपी नाही माहितीये मुलांना, का तर आपण देऊ नाही शकलो. तर ह्या एन्व्हायरमेंट मध्ये त्यांना आणणं आणि प्रामुख्यानं मुळात आई वडिलांनी याच्यामध्ये येणं. म्हणजे परत म्हणजे मी खूप मागे जाईन, आपण जिथे हे सगळं चालू केलं होतं, की हा प्रश्न मलाही होता आई म्हणून, की मी जर अवलंबली आहे नॅपूनवर आणि नॅपून नाहीये, तर मग माझा प्रवास थांबला का? खच्चीकरण झालंय, पण मग त्यातून उभं राहून पुढे जायचं हे कसं करायचंय. त्याला अनेक मार्ग आहेत. आज अनेक लोक यासाठी कार्य करतात. त्यांचे संस्कार वर्ग असतील, तिथे मुलांना घेऊन जाऊ शकतो, ग्राउंड वरती घेऊन जाऊ शकतो. आणि खेळ हे असं माध्यम आहे ना ज्याच्यातून बुद्धी, मन याला प्रबळता येते. तुम्ही 4 लोकांमध्ये विचार मांडण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होते. आणि ज्या वेळेला आता ही प्रवृत्ती निर्माण होणं म्हणजे खूप रूट कॉजला आई म्हणून मी सांगेन की मुलामध्ये धैर्य आणि साहस निर्माण होणं इथे चालू होतं. त्या मुलांना काय म्हणतात ना आता ते डेअरिंग, त्या मुलांमध्ये ती डेअरिंगच नसते की 4 लोकांमध्ये एखादा प्रश्न विचारला की तो असा फार त्याची बॉडी लँग्वेज चेंज होते, पूर्ण असा मुटकून जातो आणि साईडला होतो. आणि मग त्याच्याच ऑपोजिशन मध्ये जो मुलगा धाडधाड बोलतो ना, त्याला कधीतरी म्हणलं तर फारच अरोगंट यार. सो आपल्याकडे तो ऍक्सेप्टन्स पण पाहिजे की त्या मुलांचे कलागुण जे आहेत ना ते जोपासता यावेत आणि ते योग्य पद्धतीने एका ट्रॅकवर आणता यावेत. तर यासाठी कार्य खूप लोकांचं चालू आहे. आणि आई बाबांनी थोडंसं डोळसपणे जर लावलं ना, मला वाटतं हे कोडिंग वगैरे शिकवताय, माझा काही त्याला विरोध नाहीये, पण त्याच्या आधी आपल्या मुलाची गरज काय, आपली नव्हे. आई बाबा म्हणून आपली गरज काय ही आत्ता बघण्याची गोष्ट नाही. आधी मुलांच्या घडणीसाठी किंवा जडणघडणीसाठी जे गरजेचं ते बघावं त्यांनी. याच्यामध्ये असंही होतं बऱ्याचदा, म्हणजे खूप वेळा मी हा मुद्दा मांडते, बोलतानाही येतो माझ्यामध्ये, की आम्ही ज्या वेळेला जन्माला आलो, आता एकतर पेठेत जन्माला आल्या कारणानं थोडासा संस्कारांचा वरदहस्त अधिक प्रमाणात असतो आम्हाला, मग तो चांगले वाईट दोन्ही. आणि त्याच्यामध्ये काय झालं, चित्रपटांच्या माध्यमातून असेल किंवा टीव्हीच्या माध्यमातून असेल, आमच्यापर्यंत पोहोचलं ते रामायण आणि महाभारत. बरोबर. फार फार तर मला आठवतं शक्तिमान, तोही पंचमहाभूतांवर आधारित होता. ते काही असंच विचित्र नव्हतं काहीतरी की लव्ह स्टोरीज दाखवल्यात आणि मुलांना माहिती की आता मुलगी आली की असं चिटकून बसायचं नाही. आमच्याकडे त्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा आम्ही टीव्हीवर बघितले तेव्हा सीतामाईंनाही पाहिलंय ना. मग ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या मुलांना पोहोचतायत का, की सुपरसॉनिक मध्ये अडकून आहेत, हे बघणं गरजेचं आहे ना. जर मातीमध्ये बीज योग्य प्रकारे लावलं गेलं तर त्याचं झाड योग्यच येणार आहे. काळजी आपल्याला घ्यायची आपल्या बीजासाठी, कोणी दुसरा येणार नाहीये की आता ऋतुजा ताईला फार इच्छा आहे म्हणून ती तुमच्या
अथॉरिटीच्या बाहेर जाऊन तुमच्या मुलाचं संगोपन नाही करू शकत. बरोबर. ते तुम्हालाच प्ले करायचंय. सो प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की आपल्या पुढच्या पिढीचं ध्येय काय. आणि डॉक्टर, इंजिनियर वगैरे मला तर वाटतं की आपण आपल्या मुलांना ना एका चौकटीत बांधतोय. आपण त्यांना त्या चौकटीच्या बाहेरचं जगच देत नाही आहोत. बरोबर. आणि हा खरा आपल्या शत्रूने आपल्याबद्दल केलेला भेद आहे. हे त्याने अभ्यासलंय की ह्यांना काय माहितीये. ओके, यांना एवढं माहितीये ना, ह्यांना लालसा दाखवा. म्हणजे ज्या मुलाची कॅपॅसिटी इक्लेअर एवढी आहे त्याला आता तुम्ही लॉलीपॉप दाखवा. मग तो काय करतो, तो हातातलं इक्लेअर सोडतो. त्याला त्याचा आनंदच नाहीये. तो त्या चॉकलेट, त्या लॉलीपॉपच्या मागे पळतो. सेम हे असाच पॅटर्न आपल्या बरोबर फॉलो झालाय की आपले संस्कार, आपली मूळ संस्कृती, आपले सण किंवा आपले अगदी म्हणत मैदानी खेळ सुद्धा, हे सगळं सोडून आपण एका वेगळ्या विश्वाकडे पळतोय. आणि त्या विश्वाचा आपल्याला ठाव ठिकाणा माहित नाहीये. रस्ता माहितीये फक्त, पण पोचायचं कुठे ते स्थानच माहित नाहीये. म्हणजे हातात आहे ना, ते घालवून नाही चालणार. किमान ते तरी राखलं पाहिजे. ह्यासाठी पालकांनी खूप डोळस असावं आणि लक्ष द्यावं. म्हणजे मी थोडंसं वाढवते याच्यामध्ये, पण काय आहे ना, हा विषय मी खूप वेळा वाचते की 5वीतला मुलगा मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करतो. 10वीचा रिझल्ट लागण्याच्या आधीच पेपरमध्ये बातम्या असतात की भीतीने अशा अशा लोकांनी, इतक्या इतक्या मुलांनी आत्महत्या केल्या. ह्याचा अभ्यास केलाय का कधी कोणी? त्या मुलांमध्ये ते साहसच नाहीये किंवा तो विचार, तो ऍक्सेप्टन्स नाहीये की अरे जे होईल ते बघू, किंवा आपल्याला फाईट करायचंय, जे होईल ते बघू. हा ऍटिट्यूड खूप नॉर्मल झाला किंवा बिलो द लाईन झाला. पण आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांवर मात करूनही पुढे जाता येतं, हा विचार ह्या रेग्युलर आयुष्यातनं तुमच्या जडणघडणीमध्ये मुलांमध्ये रुजतो. हा काही मी सांगितलंय म्हणून रुजत नाही, तो रोजच्या आयुष्यामध्ये असला पाहिजे. आणि हेच आपण मोडतोय ना. मुलगा रडला की आता काय मोबाईल हवाय, घे बाबा तुझा मोबाईल. त्याला स्ट्रगलिंग फेजच माहित नाहीये. म्हणजे खरं तर जेव्हा मूल जन्माला येतं ना, तेव्हा सुद्धा डॉक्टर काय सांगतात माहितीये, ते रडत नाही तोपर्यंत त्याला दूध पाजू नका. तिथेही स्ट्रगल आहे त्याच्या आयुष्यात. तुम्ही तो स्ट्रगलच संपवताय. डायरेक्ट तोंडात गोष्टी दिल्यानंतर त्याला ती गोष्ट मिळवण्यासाठी करायची धडपड संपते. आणि त्याला हे कळायला लागतं, म्हणजे एका कम्प्युटरमध्ये व्हायरस गेला की तो कसा त्याचं सिस्टम सगळं खराब होऊन जातं, तसं आहे हे. त्या सिस्टम मध्ये आपण अपलोडच करत नाही की भाई तुझ्या आयुष्यात स्ट्रगल आहे बाळा, तुला हे मिळवण्यासाठी धावपळ करायची, फुकट नाही मिळणार तुला काही. आणि मग हे जेव्हा फुकट मिळायला लागतं ना, त्याला मुलांचा ऍक्सेप्टन्स कमी होतो, समाजाबद्दल असणारी संवेदना कमी होते, आणि त्यांची जी एबिलिटी असते जबाबदारी घेण्याची, ती ओपन अपच होत नाही. आणि मग अशी पिढी स्वतःचं कुटुंबही सांभाळू शकत नाही. राष्ट्र तर फार लांबची गोष्ट आहे. आणि मग आपण ओरडतो की अरे, आता राजकारण्यांमध्ये आपण म्हणतो ना की त्यांचे सगळे घरातलीच लोक कॅरी फॉरवर्ड होतात. मग ही अशीच कॅरी फॉरवर्ड झाली तर आपल्याला चालणार आहेत का? मजा नताई तशी, नेताई तसा, मज्जा आहे. सो ह्या सगळ्याच गोष्टी. आणि मला असं वाटतं की आपण आपल्या मटेरियलिस्टिक सुखाकडे बघताना आपल्या इतर सराउंडिंग जे काही आहे ना, त्याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्वकेंद्रित न होता सर्वसमावेशक होणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी कुठेतरी येतील आयुष्यात पुढे जाऊन एका लेव्हलला की जिथून आपण काहीतरी अचीव्ह करू शकू. अदरवाईज ह्या पिढीकडून, अशा म्हणजे सुपरसॉनिक वाल्या पिढीकडून तुम्ही ही अपेक्षा नाही ठेवू शकत की आईचं डोकं दुखतंय म्हणून तो आज जाऊन डोकं दाबेल. तो म्हणेल अरे औषध घे ना, बरोबर, तू उठ, तुझं औषध घे आणि झोप. ह्या माइंडसेटची पिढी आहे. आणि हे मी असंच वरवर बोलत नाहीये, हे मी पाहिलंय माझ्या मुलांच्या, त्यांच्या मित्रांच्या सर्कल्स मधून. हे डिस्कशन्स कायम होतात आमचे इतर पेरेंट्स बरोबर. आणि अशी पिढी सगळ्यात घातक. म्हणजे तुमच्याकडे सैन्य आहे पण त्याला लढायचं कसं हेच माहित नाहीये. मग तो नंबर ऑफ मेंबर्सचा उपयोग काय? काहीच नाही. मग ते नसल्यासारखंच आहे. त्यामुळे लक्ष दिलंच पाहिजे. म्हणजे खूप मटेरियलिस्टिक गोष्टीकडे धावल्यामुळे श्रावण बाळ आता कधीच जन्माला येणार नाही. येतील, पण श्रावण बाळ जन्माला घालायला आईला आणि बाबांना तितकं केपेबल व्हावं लागेल. पण असंही एक प्रवाह आहे किंवा असंही वाटतं की वर्षानुवर्ष या श्रावण बाळाच्या कथा आपण सांगितल्या,
आणि आपल्या एका पिढीला आपण ऐहिक संपत्ती मिळवू नका, आध्यात्मिक प्रगती करा अशी शिकवण दिली. आणि त्यामुळे आज आपली आर्थिक प्रगती झाली नाही आणि युरोप अमेरिकेची आर्थिक भरभराट झाली. तर मग ह्याकडे तू कसं बघशील की जर का मटेरियलिस्टिक गोष्टीकडे जर का दुर्लक्ष केलं तर जे काही सुख आपल्याला उपभोगायची आहेत ते आपण उपभोगूच शकणार नाही. परत तिथे झालं की एकतर सुखाची व्याख्या काय हे आधी ठरवा. म्हणजे आणि मी असं अजिबात म्हणत नाहीये की दुर्लक्ष करा. तुम्ही ही सुखाची व्याख्या जर एकदा ठरवली की तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय गरजेचं आहे हे आपोआप तुम्ही ठरवू शकता. अदरवाईज एखादा व्यक्ती एक पोळी खाऊनही समाधानी असतो आणि एखादा जो बकासुरासारखा असतो त्याला 10 पुरणपोळ्या द्या, साध्या पोळ्या नव्हे, पुरणपोळ्या द्या तरी त्याचं पोट भरत नाही. मग आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो, आपल्या आयुष्याची ध्येय काय माहितीये का? एक रस्त्यावरचा व्यक्ती घ्या, तोही जन्माला येतो आणि कालांतराने त्याचं कुटुंब पुढे वाढतं आणि तो मरतो. आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने जन्माला आलोय, आपण एका चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला आलोय, चांगल्या विचारशक्ती घेऊन जन्माला आलोय, आपल्याला त्या चारित्र्याचं सानिध्य लाभलंय, मग आपण काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी आहोत असं मला तरी वाटतं. मी आहे, मी ऍक्सेप्ट करते. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, तर हा विचार आहे जो मला पुढे न्यायचा आहे. की जर बेसिक सुरुवात आपल्याला एका प्लॅटफॉर्म पासून मिळाली ना, आपण काही झोपडपट्टीत, सॉरी म्हणजे झोपडपट्टी नाही म्हणायचं मला, झोपडीत जन्माला नाही आलंय फारच, की आता जेवणा खावण्याची पण हाल आहे, तारंबळे, आणि मग तिथून सुरुवात करायची. आपल्याकडे बेसिक लायबिलिटीज अवेलेबल आहेत आणि तिथून पुढचा विचार आपल्याला करायचा. मग आपण ठरवायचं की आपला बेंचमार्क कुठपर्यंत आहे ऐहिक आयुष्यामधला, तिथपर्यंत 100% जा. चुकीचं नाहीये की माझ्या मुलाने अमुक अमुक एक या पदावर जाऊन काम करावं असं मला वाटणं अजिबात चुकीचं नाहीये. तर मग मात्र ते मला माझ्या मुलांसाठी मला ते योग्य आहे. मी या विचारसरणीमध्ये आहे आणि साधी खूप या गोष्टी. मला इथं परत न्यापूंकडे विषय न्यावासा वाटतं की न्यापूंनी एक पद्य किंवा एक गीत शिकवलं होतं अनेकांना की विकसित व्हावे अर्पित होऊन. आणि उडती फुलपाखरं बघायला खूप छान वाटतात, पकडणं फार अवघड असतं. बरोबर. आणि लोक त्याच्या मागे धावतात स्वतःचा बगीचा सोडून. आता आपण फेमिनिझम बद्दल बोललो, कुटुंब समस्येबद्दल बोललो. तू या भूमिका कशा निभावतेस, म्हणजे घर आणि मग हे सामाजिक कार्य, आणि ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आणि विशेष करून मुलांचं संगोपन किंवा मुलांच्या बाबतीतले असे काही किस्से, काही प्रसंग की ज्यामध्ये तुला थोडंसं स्ट्रगल करावं लागलं किंवा दोन्ही बाजू सांभाळायच्या, मुलांवर संस्कारही करायचे, आपल्या तत्वांमध्ये तडजोड पण करायची नाही, आणि ही गोष्ट समोरच्याला शांतपणे समजावून पण सांगायची किंवा त्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजावून सांगायची. असे काही प्रसंग, असे काही किस्से ऐकायला आवडते. असं झालं होतं खरं तर. मी असं खूप विचार करून की आता हे मुलांवर बिंबवायचंय म्हणून कुठली गोष्ट करत नाही. माझा खूप सोपा एक रूल आहे की जे आपल्याला त्यांच्यामध्ये हवे ते आपल्यात असणं गरजेचं आहे आणि त्या अनुकरणातूनच ती शिकणार आहेत. कारण कुठल्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी फर्स्ट फिमेल किंवा पहिली स्त्री ही तिची आई तिच्या डोळ्यासमोर असते. सो तिच्यासाठी तोच एक क्रायटेरिया असतो एक स्त्री असण्याचा. आणि वडील म्हणून, एक पुरुष म्हणून वडील त्या व्यक्तीच्या मुलांच्या समोर असतात की आयडियल पुरुष असा असतो. तर मला वाटतं की मग ते आयडियल जर आपण आहोत आई बाबा, तर आपण आपली ती जबाबदारी समजूनच वागलं पाहिजे. असं जबरदस्ती बिंबवायचा प्रयत्न करून काही बिंबवताही येत नाही खरं तर त्यांच्या मनांवरती. आणि मी खूप ब्लेस्ड आहे खरं तर या बाबतीत. मी खरंच म्हणजे मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं की आमचे सगळ्यांचे इंटरेस्ट ना सेम आहेत. म्हणजे मी असेल, माझे मिस्टर असतील, माझी दोन्ही मुलं असतील, आम्हाला सगळ्यांना गडकोटांचं वेड आहे आणि त्यामुळे आम्हाला फार कष्ट नाही घ्यावे लागले. पण या संदर्भात काही गोष्टी किंवा काही अनुभव आम्हाला आले. ज्या वेळेला माझ्या मुलाचा एक इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड झाला लिंगाण्याच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला खूप सारे न्यूज मीडिया हाऊसेस आमच्या संपर्कात आले आणि त्यांना ही बातमी छापायची होती की वयाच्या 5व्या वर्षी असा एक किल्ला एक मुलगा चढला आहे. आणि फॉर काय वर्ल्ड रेकॉर्ड झाला? त्याचा यंगेस्ट क्लाइंबर ऑफ द वर्ल्ड म्हणून लिंगाण्याच्या संदर्भातला एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
तो सगळ्यात लहान मुलगा आहे ज्याने पूर्ण लिंगाणा चढला आणि वा. उतरला पण. वा. आणि नुसतं लिंगाणा पिनाकल नाही तर लिंगाणाचा किल्ला मागूनही आणि पुढून पिनाकलही, असं दोन्ही बाजूने लिंगाणा करणारे हे दोघं भाऊ बहीण जगातले पहिले भाऊ बहीण आणि यंगेस्ट क्लाइंबर म्हणून मुलगा, वा. असं असे 2 वेगळे रेकॉर्ड्स आहेत त्यांचे. तर त्या अनुषंगाने आम्ही खूप मीडिया हाऊसेसचे इंटरव्ह्यूज केले आणि एक वेल नोन पेपर हँडल आहे त्यांच्या इंटरव्ह्यूला आम्हाला बोलवलं. आणि इतर वेळेस काय व्हायचं की सगळे आमच्याकडे यायचे न्यूज घ्यायला किंवा जे काही त्यांना फुटेज हवं होतं त्याच्यासाठी. यावेळेस आम्हाला बोलवलं गेलं त्यांच्या मीडिया हाऊसला आणि प्रतिष्ठित पेपर आहे तो पुण्यातला. त्यांनी बोलवल्यानंतर आम्ही गेलो, आम्हाला काहीही माहित नाही. त्यांनी मला, संपादकांनी फक्त फोनवर विचारलं होतं की तुमचा मुलगा येऊ शकेल ना, कारण 5 वर्षाचा आणि तो बोलेल की नाही. मी या अनुषंगाने घेतलं की मी म्हणलं ठीक आहे आपण ट्राय करू, तुम्हाला काय हवं असेल तुम्ही बोला. पण त्यांनी 2-3 वेळा कॉन्स्टंट कॉल, नाही नाही तुम्ही याच बरं का, तुम्ही त्याला घेऊनच या, आम्हाला त्याच्याशीच बोलायचंय. मी थोडंसं, मला जाणवलं होतं की काहीतरी गडबड आहे, पण तरी सुद्धा गेलो, अनुभव हवा होता. गेल्यानंतर त्याला सेपरेट बसवलं, आम्हाला सेपरेट बसवलं. दिसत होतं तो कुठे बसलाय, काय बोलणं चाललंय त्यांचं, पण आम्ही लांब होतो त्याच्यापासून. त्याला पहिला प्रश्न विचारला, काय रे तुझ्या आईबाबांना आवडतं म्हणून तुला नेतात ना गडावर? अच्छा, असं मुद्दामून विचारलं. हा. आणि आता हे कधीच प्लॅन केलेलं नव्हतं, हे सगळं नॅचरल होत गेलं. प्लॅन केलं नव्हतं इन द सेन्स की आता रेकॉर्डच करायचंय म्हणून गडावर जायचं, असं कधीच प्लॅन केलं नव्हतं. गडकोट महाराजांबद्दल माहिती आणि गडकोटांवर जाऊन महाराज जुळले गेले पाहिजेत मुलांशी म्हणून गडकोट फिरत हा होते. हेतू. हा. आणि या हेतूमधून हे सगळं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. हा. वर्ल्ड रेकॉर्ड करायचंय म्हणून असं केला कधीच काही केलं नव्हता नाही. आणि ते सगळं झालं. तिथे गेल्यानंतर हा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, नाही मला आवडतं म्हणून मी गेलेलो, मी असे खूप किल्ले फिरलोय. त्याने त्याच्या नॉर्मल वे मध्ये उत्तर दिलं. मग परत त्याला विचारलं, तुझ्या ताईला नाही आवडत ना, तिला तर जबरदस्ती नेता ना तुम्ही? मग मी इंटरप्ट केलं, म्हणलं सर तुम्ही माझ्या समोर विचारा ना, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, बिनधास्त विचारा, फक्त इतकं त्याचा इम्पॅक्ट होऊ देऊ नका की त्याच्या विचारांमध्ये जो विचार नाहीच आहे तो निर्माण होईल. आणि मग त्याच्या 2-3 उत्तरांवर त्यांना अंदाज आला की दिस इज प्युअरली इनोसन्स, तो खूप इनोसंटली उत्तर देतोय, जे खरं तेच सांगतोय. आणि तिथून पुढे तो इंटरव्ह्यू नॉर्मल झाला आणि तोच इंटरव्ह्यू सगळ्यात जास्त स्प्रेड झाला. म्हणजे तेही नॉर्मलला आले नंतर त्यांनी पण सांगितलं की नाही आम्हाला असं वाटत होतं की हे चाइल्ड अब्युजमेंट आहे, तुम्ही मुलांना ओढत ओढत गडावर नेता किंवा निम्मा रस्ता तुम्ही कडेवर नेता आणि मग गडावर गेल्याचं फोटोशूट करून पाठवता, हे सगळं आम्हाला दाखवायचं होतं लोकांना म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं होतं. आणि मग नशीब इतकं चांगलं की माझा एक विद्यार्थी आहे चंद्रशेखर म्हणून, त्याची फोटोग्राफी खूप सुंदर आहे आणि त्याने त्याच वेळेला नवीन ड्रोन घेतला होता आणि तो आमच्याबरोबर शूटला आला होता. सो त्याने जे कॅप्चर केलं होतं त्याची हाऊस म्हणून ते मला मिळालं ऍज अ एव्हिडन्स म्हणून. सो ती एक गोष्ट होती. ऍज अ पेरेंट म्हणून पण ते माझ्यासाठी धडा होता की येस, आपल्याला हे बिंबवायचं नाही, म्हणजे मुद्दामून खिळा घेऊन हातोडी नाही मारायचे. इट शुड बी फ्रॉम युअर हर्ट टू हिज हर्ट ऑर हर हर्ट. आपल्या एकमेकांच्या हृदयामधनं सेम संवेदना निघत असेल तर ते कार्य 100% होणार आहे. आणि त्याची प्रचिती यावेळेला आली. असंच त्याच्याबरोबर शाळेत झालं होतं की तो खूप लहान होता, त्याचा पहिला दिवस शाळेचा एका मोठ्या शाळेत. आणि पहिल्या दिवशी इतर शिक्षक जसं सांगतात तसं त्याला सांगितलं गेलं की चित्रकला, आता आज तुम्ही चित्र काढा. मुलांनी चित्र काढली, कोणी बस काढली, कोणी कार, कोणी फुल काढलं, कोणी डोंगर काढला. ह्याने काढली तोफ आणि तोफेच्या शेजारी गोळे. तर आम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला नोट आली की भेटायला या. भेटायला गेल्यानंतर त्यांचं म्हणणं असं होतं की इतकं असं हिंस्त्र गोष्टी कशा काय शिकवता तुम्ही मुलांना की तो पहिल्याच दिवशी शाळेतून तोफ आणि गोळे काढू शकतो. तर म्हणलं मॅडम तो वयाच्या 3ऱ्या वर्षापासून गडकोट बघतोय, त्याचं विजन कदाचित तसं झालंय किंवा त्याची कल्पनाशक्तीच त्या गोष्टींशी संबंधित आहे. आणि जर प्रत्येक गडावर जाऊन तो तोफच बघतोय तर त्याने काढली असेल, म्हणजे ह्याच्यात मला काही फार वेगळं वाटलं नाही. पण लोकांची विचारशक्ती ऍज अ शिक्षक म्हणून, मी पण एका कॉलेजची प्रोफेसर होते, आता मागचं 1 वर्ष झालं मी शिकवत नाही, पण मला माहितीये की प्रत्येक मुलाचा कल वेगळा असतो.
आणि त्या कलाने त्याला आपण शिक्षक म्हणून घ्यायचं असतं, ना की त्याचा कल इरेज करून त्याला दुसऱ्या कलामध्ये ट्रान्सफर करायची गरज असते. आणि ती विचारशक्ती मात्र आपल्या सगळ्यांकडे असली पाहिजे की हा तो तोफ काढतोय ना, म्हणजे फक्त माझा मुलगा आहे म्हणून नाही, इतर कोणीही असेल, तो जर तलवारीचं चित्र रेखाटतोय ना, तर त्याच्या मागे त्याच्या मनात काय विचार आहेत ह्याला आपण जाणून घेऊन योग्य ते डायरेक्शन दिलं पाहिजे. माझं म्हणणं अजिबात नाही की ते योग्यच आहेत, ते चुकूही शकतात, कारण तितके ते लहान आहेत, त्यांची विचारशक्ती प्रगल्भ नाही. पण त्या जडणघडणीच्या ज्या फेजेस आहेत ना, त्या आपण एका राईट ट्रॅकवर नेऊन सोडल्या पाहिजेत. म्हणजे आणि ह्याच्यामध्ये शाळा आणि शाळेतल्या शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे, कारण खूप वेळ मुलं शाळेमध्ये असतात. हे दोघं बहीण भाऊ किती वर्षाचे होते जेव्हा लिंगाण्यावर गेले तेव्हा? आयु म्हणजे माझा मुलगा जो आहे ज्येष्ठ, तो 5 वर्षांचा होता आणि माझी मुलगी 8 वर्षांची. अच्छा. 8 वर्ष आणि काही महिने. बरं. आणि हे दोघं मिळून गेले होते? हो, आम्ही सगळेच होतो, म्हणजे मी, माझी मुलगी, मुलगा आणि माझे मिस्टर. अच्छा. आम्ही चौघही होतो आणि आम्ही एक टेक्निकल टीम होती आमच्यासोबत. असे सगळे एकत्र गेलो होतो. कारण लिंगाण्याला प्रॉब्लेम काय आहे, जर फॉल झाला तर रेस्क्यू करायला बेसपर्यंत यायलाच 2 तास लागतात तुम्हाला. सो सोबत काही टेक्निकल गोष्टी गरजेच्या असतात. तो पूर्ण टेक्निकल ट्रेक आहे, कोणी असंच उठला निघाला लहान मुलाला घेऊन शक्य नाहीये. त्यासाठी कंपल्सरी टेक्निकल टीम असलीच पाहिजे. आणि आमचं ते असं होतं की खूप किल्ले झाले होते, जवळपास मला वाटतं त्यावेळेला आमचे 125-126 किल्ले सर करून झाले होते आणि जवळ मध्ये लिंगाणाच राहिला होता. आणि माझा एक विद्यार्थी आहे रोहन म्हणून, तर लिंगाण्यावरती जो ध्वज लावला त्या ध्वजाच्या टीम मध्ये रोहन होता. आणि रोहन कायम चिडवायचा की नाही तुम्ही तिकडे जाऊनच या, बघून तर या, बघा मुलांना जमेल का. आणि मग एक दिवस मला वाटतं कोविडच्या नंतरचा फेज किंवा त्याच फेज मधला हा आमचा ट्रेक होता. आणि माझी मुलगी त्यावेळेला छावा वाचत होती. छावामध्ये एक संदर्भ आलाय लिंगाण्याचा, आणि मग ते सगळं आमचं डिस्कशन झालं की हा रोहन दादा गेला होता ना, तो व्हिडिओ पाहिला होता, तोच हा किल्ला, मग ती जे वाचते तो हाच, असं करून ते समअप झालं आणि आमचं डिसिजन झालं की जायचं, आपण बघूयात. हा, आणि असंही ठरलं होतं की नाही जाता आलं तरी काही प्रॉब्लेम नाही, निम्म्यातून परत येऊ, अगदी ओढून ताणून पिनाकलला जायचंच वगैरे असं काही नाहीये. पण ते झालं. म्हणजे त्यावेळेला ज्येष्ठ हाच आमचं इन्स्पिरेशन होता, कारण एक मुमेंटला मी पूर्ण कोलॅप्स होते, मला जायचंच नव्हतं. 12 वाजताचं ऊन डोक्यावर आणि ते पिनाकल कडे हार्डली मला वाटतं एक 200-300 फुटाचा डिस्टन्स राहिला होता. माझी इच्छाच संपली होती. मी त्यालाही म्हणलं की तू, बाबा आणि दिदा असे 3 माणसं जा आणि या, फोटो बिटो काढा, तुम्हाला काय बघायचं बघा, मी इथे थांबणार आहे. मग तो म्हणाला की नाही इतकं आलोय आता, इथेच तर जायचंय. आणि परत मग मी 5 मिनिटांनी उठून चालायला सुरुवात केली. अगदी म्हणजे खूप मेमोरेबल ट्रेक होता तो आमचा. कारण किती किल्ले झाले आतापर्यंत मुलांचे? 150च्या आसपास झाले असते. आता आम्ही मध्यंतरी थांबलो थोडस, माझी सर्जरी झाल्यामुळे थोडासा ब्रेक घेतलाय, अदरवाईज आमचं कॉन्स्टंट चालू असतं. आणि रिपिटेशन मध्ये तर म्हणजे सिंगल काउंटिंग सांगते, साधारण 155 वगैरे झाले. आणि रिपिटेशन मध्ये मग राजगड म्हणजे आमचं दुसरं घर आहे. मग ते काही वाटलं, मुलांनाही इतकी सवय झाली आहे की आज राजगडला जाऊया ना प्लीज, तू उद्या सुट्टी घे, किंवा असं ते बाबांच्या मागे चालू असतं त्याचं, रविवार आल्यावर का जाऊयात करे, तू कर काहीतरी. ते तितकं राजगड आमचं घर आहे दुसरं. असं खूप रिपिटेटिव्हली काही गडांवरती जाणं होतं, त्यामध्ये राजगड आला, मग सिंहगड तर ठीक आहे. सिंहगडच्या बाबतीत पण ज्येष्ठची खरं खूप भारी गोष्ट आहे. तो जेव्हा ट्रेक करायचा त्याच्या शाळेमध्ये खूप छानपणे शाळेने ते घेतलं, मुलांना इन्स्पिरेशन म्हणून त्याच्याबद्दल बोलणं व्हायचं स्कूलच्या त्या असेंब्लीमध्ये. आणि त्याला विचारलं त्याच्याच एका टीचरने की काय रे मग तू सिंहगडावर गेला होतास, काय बेसन भाकरी खाल्ली का. आणि त्याचं वाक्य मला लिहून पाठवलं होतं टीचरने, की त्याने स्टेटमेंट, त्याचं वाक्य तिथे असं होतं की सिंहगड इज नॉट अबाउट बेसन अँड भाकरी. ती आपली हिस्ट्री आहे. आणि ते मला अजून आठवतंय की तो इतकुसा, म्हणजे 5 वर्षाच्या मुलाला इतकं छानपणे मांडता आलं एका वाक्यात की सिंहगड इज नॉट अबाउट बेसन भाकरी. त्यावेळेला मला असं होतं की बरोबर चाललोय आपण ट्रॅकवर आहोत. ते त्या गोष्टी मिळत गेल्या. इव्हन अरू तर कळण्याच्या वयामध्ये होती. म्हणजे फक्त हाऊस म्हणून ट्रेकिंग गडकोटांवर जाणं नाही, तर तो गडकोटांवरचा इतिहास हा त्या मुलांच्या मनामध्ये रुजवणं, ती प्रेरणा
तो पराक्रम, हा हा खरं तर हेतू आहे. हा हेतू हा. आणि अं, माझा म्हणजे एक काय म्हणत, अतुलचा एक मित्र आहे, ही इज अ बेस्ट सायकोलॉजिस्ट, चाइल्ड सायकोलॉजिस्ट. तर मुलांची त्याचा त्याने एक मुद्दा मांडला होता बोलताना असंच संवादामध्ये, की मुलांची ना कल्पनाशक्ती खूप कमी झाली आहे. ते व्हिज्युअलाइज नाही करू शकत. म्हणजे आपण तोंडाने एखादी कथा सांगतोय आणि त्यांच्यासमोर आपण कसं ना, एखादा प्रसंग सांगितला की डोळ्यासमोर चित्र येतात, ती त्यांच्यासमोर येत नाहीत. इतकं आपलं दर्जा खालावलाय. तर तो एक मुद्दा आम्ही जोडला होता की महाराज समजवायचेत ना, सगळंच काय न्यूजवरती, चॅनल्सवरती आणि OTP वरती नाही मिळू शकणार आहे. मग कसं? तर गडकोटांवर जाऊन ढोबळ ढोबळ कथा सांगूयात. हम्म. खूप डिटेल त्यांनी अभ्यासावं, तारखा लक्षात ठेवाव्यात, इसवी सन लक्षात ठेवत अपेक्षा नाही. बरोबर. मॉरल ऑफ द स्टोरी कळलं पाहिजे, इथे काय झालं हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक वेळेस एक स्टोरी घ्यायचो आणि त्या स्टोरीशी संबंधित तो गड दाखवायचो. तर त्यांना गेल्यानंतर ते असायचं की मम्मा, राजगडवरती इथेच झालंय ना हे सगळं, मग हेच ते मंदिर ना, किंवा हा बालेकिल्ला असा आहे, हे कळायला लागलं. अदरवाईज इंग्लिश मिडियम मध्ये, CBSE बोर्ड मध्ये बालेकिल्ला या शब्दाचा अर्थ कळणं मला आता तरी डिफिकल्ट वाटतंय. बालेकिल्ला कळणार नाही, मोहीम या शब्दाचा अर्थ कळणार नाही, मोहीम या शब्दाच्या मागे दडलेला भाव कळणार नाही, त्याच्यातला पराक्रम कळणार नाही. हे भयंकर. आणि हे खूप भारी आहे माहितीये का. हा. ह्याच्यामध्ये फक्त मी इतिहास नाही समजवते त्यांना, हम्म. याच्यामध्ये मी, माझे मिस्टर, आमचा जो मुलांबरोबरचा जो बॉन्ड आहे ना, तो आणखीन घट्ट होतो. हा. कारण आम्हाला माहितीये आमची मुलं कशी रिॲक्ट होत आहेत, आमची मुलं कुठे कसा रिस्पॉन्ड करतायत, किंवा कुठे त्यांना प्रॉब्लेम येतो एक्सप्रेस करायला, हे आई बाबा म्हणून आधी आम्हाला समजतंय ना. हम्म. कारण तो सहवास लागतोय आम्हाला त्यांच्या बरोबर. आम्ही ती मज्जा एकत्र करतो. म्हणजे खूप वेळा अतुल असं म्हणतो की आपण म्हातारे झालो ना, इतक्या स्टोरीज असणार आहेत ना आपल्याकडे, की आपल्याला आपलं म्हातारपण पण अवघड जाणार नाही. वा. इतक्या सगळ्या मेमरीज आहेत त्या मुलांसोबतच्या. अनेक संघटनांबरोबर काम केलं. त्याचा भाव पण हाच होता की यांना मुलांना प्रश्न पडायचे की आता हे पडलंय पावसामध्ये, आणि पावसाळ्यामध्ये ट्रेक झाल्यानंतर एखादा बुरुज ढासळलेला दिसतो, मग आता हे काय करायचं ह्याचं. कारण तुमची मुलं भावनिकरित्या त्याच्याशी जुळली गेली आहेत गडकोटांबरोबर, आणि त्याच्याकडे उत्तर नव्हतं त्यावेळेला. काय काय म्हणजे प्रेरणा काय, किंवा गडकोट संवर्धन करावं असं केव्हा वाटलं, कशामुळे वाटलं, त्याची सुरुवात कशी झाली?